एक केंद्रात राहुल गांधी नावाच्या एक बालबुद्धी आहे आणि दुसरा आमच्या महाराष्ट्रामध्ये भांडूपमध्ये बसलेला एक बालबुद्धी आहे. नेमकं कोणाची बुद्धी अजून लहान आहे याची कदाचित यांच्या आपसामध्ये स्पर्धा लागलेली आहे. आता कालच्या झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने जी बस वापरली गेली, आता ती गुजरातच्या नंबर प्लेटची होती आणि मग लगेच गुजरातच्या नावाने मिरच्या झोंबल्या. अन्यवेळी बोट चाटून चाटून ढोकले खायचे. ह्यांच्या मालकांनी अंबानींच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि सकाळी उठून ह्यांचा कामगार गुजरातींच्या नावाने खडी फोडणार. या भांडूपच्या बालबुद्धीला हे कळत नाही किंवा माहिती नाही की आपल्या बीएसटी कडे असणारे जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या, त्या अवस्थेमध्ये नव्हत्या. ते कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेयरना घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशननी तो निर्णय घेतला. आता त्याच्यामध्ये एवढा मोठा बागलबुवा करण्याची काहीच गरज नाही, कारण का अन्य वेळी संजय राजाराम राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही. सकाळी हा बोंबाबोंब करतो आणि संध्याकाळी अंबानींच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला तिथे बसतात. कधी अदानींच्या बद्दल काँग्रेसवाले सभागृहामध्ये बोंब मारतायत आणि मग त्यांचेच नेते अदानींच्याच प्रायव्हेट फ्लाईट मधून प्रवास करतात देशभरामध्ये. किंवा काल विजय वडेट्टीवारांना मला आठवण करून द्यायची होती की अदानींच्या बद्दल बोलण्या अगोदर अदानींचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे, जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर. तोच ड्रायव्हर कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकडेमध्ये रोहित शर्माच्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता. आम्ही पाहिलं ते. मग हा जो काही डबल ढोलकीपणा आहे, शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने रडायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं, हा जो काय डबल ढोलकीपणा आहे ना, हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे. बोला. देखिए, गुजरात से बस लाने के पीछे कारण ऐसा था कि हमारे बीएसटी के पास के जो 2 ओपन बसेस है वो पिछले कई महीनों से खराब हो चुकी है, वो चलने की हालत में नहीं थी. और कल वर्ल्ड कप की इतनी बड़ी जीत मिलने के बाद हमारा भारत देश की जीत हुई थी, सिर्फ गुजरात के संघ की जीत नहीं हुई थी. और इसलिए बस अवेलेबल नहीं थी, इसलिए गुजरात से बस मंगाई गई. जो टीका करने वाले लोग हैं वो सुबह गुजराती समाज के ऊपर टीका करते हैं और शाम को उनकी शादियों पे जाके नाचते हैं. एक बाजू से हमारे जो विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता है, विपक्ष के नेता है, वो हाउस में अदानी के बारे में बात करेंगे, मुंबई अदानी को बेच दी है. फिर उनके ही राहुल गांधी या उनके ही कांग्रेस के नेता कितने बार अदानी के प्राइवेट फ्लाइट से सब जगह घूमते हैं. विजय वडेट्टीवार के साथ में बैठने वाले ही उनके साथी अदानी का फेमस ड्राइवर जैसे उनकी गाड़ी चलाते हैं. तो इसलिए अदानी हो, गुजराती समाज के ऊपर टीका करने के पहले
अपने पहले गिरेबान में झांक के देखना चाहिए और फिर मुंह खोलना चाहिए. ज्यांना 2 पेक्षा अधिक अपत्य आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो असं विश्व हिंदू परिषदेने मागणी केली. बघा, शेवटी मागणीमध्ये तथ्य आहे. कारण का शेवटी ही योजना योग्य लोकांकडे, योग्य समाजापर्यंत पोचलं पाहिजे, त्याचा फायदा उचलला पाहिजे. त्यासाठी विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून जी मागणी केलेली आहे त्याला मला पाठिंबा आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा लाभ घेण्यासाठी जेव्हा महिला माता भगिनी जातील तेव्हा कोणी बुरखा घालून अगर गेले असेल तर योग्य ती पुरावे बघितल्यानंतरच तिचे लाभ किंवा तिचे कागदपत्र स्वीकारावं, एवढं मी अधिकारी वर्गांना इथून विनंती करेन. कोणाला आमचं सरकार आल्यावरती या सगळ्यांकडे लक्ष दिलं. महाविकास आघाडीच्या टायमाला यांनी काय वेगळे दिवे लावलेले काय? मी त्याच्यातला एक लाभार्थी आहे महाविकास आघाडीचा. कशा चुकीच्या केसेस टाकून आमची घरं तोडण्यात आली, आमच्यावर चुकीच्या केसेस तोडण्यात आल्या, टाकण्यात आल्या. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल, सुख्या धमक्या देऊ नको. तुझ्या मानेवरचा मच्छर पण तू मारू शकत नाही, म्हणून तुझ्या धमक्याला मी भीक घालत नाही. शेतकऱ्यांना विश्व हिंदू परिषदेची मागणी केली तर तुमचं समर्थन आहे. याबद्दल तुम्ही विधानभवनात विधानसभेमध्ये काही मागणी करणार? मागणी करू ना, योग्य पद्धतीची चर्चा येईल तेव्हा त्या बाबतीची मागणी करू आणि त्याचा पाठपुरावा करू. कारण का लाभ आमचे घ्यायचं आणि पाकिस्तानचे गोडवे गायचे ह्या गोष्टी आमच्या देशात आणि राज्यात चालणार नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान भरपाईची जी निधी आहे तो बोगस शेतकऱ्यांनी लाटला असं नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे प्रकार घडले असतील. बघा, असे कुठलेही प्रकरण असतील तर त्याचे पुरावे संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावं. आपण चुकांचे सुधार करू. म्हणजे सगळंच काय वाईट चाललं असं होत नाही ना. 2-4% असे विषय कुठेतरी होतात. त्याच्याबद्दलची माहिती त्या संबंधित खात्याकडे दिली तर ते सुधार करतील आणि मदत करतील.